हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी सिंपल पण सोबर ब्लाऊज डिझाईन। तर इथे टोटल ब्लाऊजची उंची आपण 14 घेणार आहोत। 1 इंच प्लस आहे कारण शिलाईनंतर 14 होतं। 38 साईजचं ब्लाऊज आहे। 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि डीप गळा असल्यामुळे 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। तसंच 5.5 इंच आर्महोल घेतलेला आहे। आता गळा इथे मला टोटल 10.5 इंच उंचीचा हवा आहे, तर मी 11 इंचावर मार्जिन देत आहे कारण वरती शिलाईमध्ये अर्धा इंच जातं। तर गळा रुंदी घेणार आहे 2.25 इंच डीप नेक असल्यामुळे। आता 2.25 इंचावरती एक मार्किंग केल्यानंतर तुमची जेवढी टोटल तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची आहे त्या पद्धतीने उंची घ्यायची आहे। खालच्या बाजूनही गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स आखून तयार करून घ्यायचा आहे। आता हा बॉक्स तयार केल्यानंतर यामध्ये तुम्हाला हवा असलेला कुठल्याही गळ्याचा शेप देऊ शकता। आता मी माझ्या पद्धतीने इथे पान गळ्याचा असा शेप देऊन घेतलेला आहे। थोडासा ब्लाऊजचा गळा मी इथे कोरून घेत आहे। इथे पाहू शकता थोडासा मी कोरून घेतलेला आहे इथे आकार वरच्या बाजूने असा। आता आहे अशा गळ्याची कटिंग करायची किंवा तुम्हाला जर कॅनव्हास वापरायचा असेल तर इथे तुम्ही कॅनव्हासही वापरू शकता जसं मी वापरत आहे। आणि तुम्हाला कॅनव्हास वापरायचा नसेल तर डायरेक्ट तुम्ही कटिंग करून शिवू शकता। आता इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे। बंद बाजूकडून बंद बाजू ठेवलेली आहे, म्हणजे ब्लाऊजच्या बंद बाजूवर कॅनव्हासची बंद बाजू ठेवून मग त्यावरती जे आपण खाली ब्लाऊजवर मार्किंग केलेलं होतं त्यावरतीच मार्किंग केलेलं आहे आणि पुन्हा वरच्या बाजूनेही सेम तसंच मार्किंग केलेलं आहे। साईडच्या बाजूने आता आपण इथे तुम्ही 1-1 इंचाचं सिलाई मार्जिन सोडून मग उरलेला जो कॅनव्हास आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आता शेप देऊन घेतलेला आहे। सेंटरला कट दिलेला आहे आणि साईडचं जे एक्स्ट्राचं कॅनव्हास आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही इथे कॅनव्हास ब्लाऊजला अस्तरला प्रेसने चिटकून घेऊ शकता किंवा शिलाई मारून घेऊ शकता। आता मी इथे डायरेक्ट शिलाई मारणार आहे। तर शिलाई मारताना मी अगोदर सेंटरला शिलाई मारणार आहे। सेंटरपासून सरळ कॅनव्हास जोडून घेणार आहे किंवा तुम्ही प्रेसने चिटकवू शकता। आता मी सेंटरला पकडलेला आहे आणि इथं 5 नंबरची शिलाई मारून मी हे कॅनव्हास बरोबर सेंटरला जोडून घेतलेला आहे। त्यानंतर साईडला आपण शिलाईची टीप मारून घ्यायची आहे। जसं आपण गळ्याचा आकार दिलेला आहे बरोबर त्या आकारावरतीच शिलाई घ्यायची आहे अगदी फिनिशिंगसह। हे पहा आहे अशाच जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा इंचाचं मार्जिन सोडून गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। पण त्याआधी ब्लाऊजचं जे कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अशा पद्धतीने इथं पहा सुईच्या बाजूने मी अस्तर ठेवलेला आहे आणि कॅनव्हास वरच्या बाजूने आहे। त्याच बाजूने घेऊन एक 1/4 इंचाचं सिलाई मार्जिन घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे। आणि आता जो सेंटर कट आहे तिथे छोटे छोटे कट देऊन साईडला पण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आणि हे कापड अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून सेट करून घ्यायचं आहे। प्रेस करायचे आहे किंवा त्यावरती दाबटीप मारून शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे किंवा फोल्ड करून प्रेस करून घेतलं तरी चालेल। पण मी इथे कडेवरती शिलाई मारत आहे। त्यानंतर साईडचा जो ओपन अस्तरचा भाग आहे त्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता हे सर्व करताना अस्तरही जोडताना अगदी फिनिशिंगसह अस्तर जोडून घ्यायचं आहे। ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो त्याच पद्धतीने योग्य मेजरमेंट घेऊन टक्स घालून घ्यायचे आहे। तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही टक्सची उंची ठेवू शकता। आता मी ते दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपण करणार आहोत कमरपट्टी। कमरपट्टीसाठी 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि लांबी कमरेच्या लांबी एवढी घेतलेली आहे। या पट्टीला अर्धा इंच एका बाजूने दुमडून घेऊन शिलाई मारायची आहे। हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून झाली की ही कमरपट्टी कमरेवरती या बाजूने म्हणजेच जी शिलाई मारलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आता ही पट्टी आतल्या बाजूने म्हणजे बाहेरच्या बाजूने अशी फोल्ड करायची आणि वरून त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। नंतर ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे। याला प्रेस करून नंतर हात शिलाई करू शकता किंवा 5 नंबरची टीप मारून तुम्ही नंतर हात शिलाई करून ही टीप काढून घेऊ शकता।
आता इथे ब्लाऊजला मॅचिंग अशी सुंदर मी इथे लेस लावून घेणार आहे। हे पहा, अगदी फिनिशिंगसह मी इथे ब्लाऊजला सुंदर अशी लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि इथे आपण सुंदर असं लटकनसुद्धा ब्लाऊजला लावणार आहोत। तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लेस लावू शकता आणि तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लटकन बनवू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून अवश्य सांगा। कटिंगची आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली तेही सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या नवीन मैत्रिणी असतील त्यांना ही सिंपल पद्धत शेअर करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा। तर इथे पहा, आपण लटकन लावण्यासाठी 3 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि टोटल 2.5 इंचावरती लटकन येतं। तर मी या ब्लाऊजसाठी झुमका लटकन बनवलेला आहे। आता हे लटकन आपण लावून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह दोन्ही नॉट मी जोडून घेत आहे। तर चला, सुंदर ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।